सिक्रूटसाठी बघा, म्हणजे कारण महिला काँग्रेस म्हणून मी एक कोअर कमिटीमध्ये महिला आहे आणि आम्हाला या गोष्टीची कुठेच काही कल्पना नाही का युवक काँग्रेस असो, महिला काँग्रेस असो आणि या सगळ्यांना कोअर कमिटीत असलेल्या लोकांना याची माहिती नाही. आम्ही याबद्दल हे नाही किंवा वारंवार मिलिंद भाऊलाच, पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती त्यामध्ये गेला तर त्या गोष्टीचा अभ्यास करून तो व्यक्ती नेहमीच पुढे जातो. परंतु काय आहे की सिक्रूटसाठी आम्ही म्हणजे मी महिला काँग्रेस म्हणून मी स्वतःचं माझं मत मांडते, की मी तिकीट घेतली नाही. मी या प्रभागामध्ये मेहनत घेतली. मला जेव्हा शब्द दिला जातो, तेव्हा मी या गोष्टीला हे केलं, की मला डावलल्या गेलं कुठेतरी. काय तुम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार या संदर्भात? आम्ही ताईंना नक्कीच या गोष्टीत मी ताईंना तर दाद मागेलच. कारण संघटनाबाबत एवढ्या मोठ्या पदाची जेव्हा जबाबदारी महिलांवर दिल्या जाते, त्या तुम्हा पत्रकार बंधूंना पण माहिती आहे, आंदोलन असो, पक्षाचे विविध कार्यक्रम असो, या आतापर्यंतच्या याच्यामध्ये सर्व कार्यक्रमामध्ये मी कंटिन्यू आहे. कुठेच काही पक्षाबाबत माझं द्विमत नाही. आम्ही राहुल गांधीजींच्या विचारधारेशी आम्ही जुडलेली लोकं आहोत आणि आम्ही त्यांच्यासाठी राहुल गांधी एकटे तिकडे लढताय, आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत. परंतु जेव्हा शहरामध्ये आम्ही काम करतो, तेव्हा त्या गोष्टीमध्ये कुठेच विश्वासात घेतल्या जात नाही, याचं दुःख आम्हाला आहे. काँग्रेसमध्ये महिलांना स्थान नाही असं तुम्हाला वाटतं? स्थान दिलं गेलं पाहिजे. मला सांगा, अमरावती शहरामध्ये कुठेच स्वीकृत महिला नाहीये. कुठल्याच पक्षामध्ये महिलेला स्वीकृत पद दिलेलं नाही. आणि महिलांना, कुठल्याही महिलेला वाटतं, की आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, आम्हाला मान मिळाला पाहिजे. कारण ती पण महिला तन, मन, धनाने काम पक्षासाठी करत असते, पक्ष वाढवण्यासाठी करत असते. का डावललं पण काय कारण असावं? आता हे पक्षश्रेष्ठीच्या लोकांनाच माहिती आहे का डावलल्या गेलं. कारण माझं हे मत आहे, की जो पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो, त्या व्यक्तीला दिलं तर काहीच हे नाहीये. कारण त्या व्यक्तीला आपण वारंवार संधी देतो. हे का? त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीचं पक्षासाठी काय काम आहे, तो व्यक्ती पक्षाचा नाही आहे तरी त्यांना उमेदवारी देण्यात येईल. आमचं पण हेच मत आहे, की पक्षाचा पदाधिकारी असेल तर तुम्ही दिलं तर काहीच हरकत नाही. कारण पक्षासाठी काम करणारा व्यक्तीसाठी आमची मान्यता आहे त्या व्यक्तीला, की तुम्ही स्वीकृत दिलं. परंतु आम्ही जिथे पक्षाशी काहीच संबंध नाहीये आणि डायरेक्ट जर स्वीकृत देत असेल, डायरेक्ट जर एखाद्या व्यक्तीला तिकीट जर देत असेल, तर हे फार चुकीचं आहे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.